अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटक मधून शासन काट्या येतात, परंतु चालत जाणारी आणि परत चालतच येणारी एकमेव काठी ग्रामस्थ चिंचनेरच्या ह्या दोन्ही काठ्या आहेत, ज्या चालत जातात आणि चालतच येतात. पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे व ती आत्ताच्या पिढीने सुद्धा जपलेली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. गोंधळ मांडला देव याव गोंधळा. आपण भक्तांनी खूप आनंदाने उत्साहाने आणि यामध्ये सहभाग होऊन आम्हाला सहकार्य करायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द वाटाड्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आता जरा हे नवीन पिढं बसवायचं काम सुरू होतं. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या शासन काट्यांचा आगमन सोहळा असतो. म्हणजेच आपल्या दोन्ही शासन काट्या पूर्ण धुवून संपूर्ण पोशाख परिधान करून उभ्या केल्या जातात. आपण या क्षणाची पूर्ण वर्षभर वाट बघत असतो. काय करतोय? शासन काट्यांचा आगमन सोहळा म्हणजे चैत्रयात्रेची सुरुवात. संपूर्ण वर्षभर आपण दख्खनचा राजा श्री केदारनाथांच्या चैत्रयात्रेची वाट बघत असतो. तर तो क्षण जवळ आलेला आहे. आपल्या गावात त्याची सुरुवात पाडव्यापासून होते. काट्या धुवून झालेला आहे ते. शासन काट्यांना पोशाख चढवून वाजलंय. शासन काट्या वाजवायला काय वाजवायला काय नाही, पण मी ती काय त्यासाठी गाडी बॅग सगळी घेऊन आली. हे बघा, जनगणांना हे गुरव नाहीत तरी यांनी शिंग वाजवायचं ट्राय केलं, पण जमलं काय नाही यांना. नाना कसं काय आता जमलं पाहिजे ना, आयडिया पाहिजे. ही आम्ही जसं बघतोय तसं आमच्या वडिलांच्या आणि वडिलांच्या बी वडिलांच्या पासून चालू आहे. असं सांगता प्रथा चालू आहे. असं सांगता येत नाही की ही किती वर्षापासून चालू आहे, पण ह्या 2-3 पिढ्यापासून तरी चालू आहे. इथून सासनकाठी कोल्हापूरला पायी चालत जाते. आज आपल्या इथं काठीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, त्यामुळे आपली ज्योतिबा देवाची शासन काठी हे विजयाचं निशाण हे उभं केलं जातं. एक मिनिट. नमस्कार. आज गुढीपाडवा, मराठी नूतन वर्षाच्या सर्वप्रथम सर्वांना ग्रामस्थ चिंचनेर यांच्या वतीने नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनुसार
चिंचनेर संमतनेमधील 2 मानाच्या शासन काट्यांचा आगमन सोहळा तुम्ही पाहताय झालेला आहे. तर ह्या आगमन सोहळ्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ लहान थोर मंडळी उपस्थित आहेत. आज बरोबर 12 वाजता काट्यांचा आगमन सोहळा होतो. त्याच्यानंतर बार्शीला म्हणजेच 29 मार्च रोजी पायी चैत्रवारीसाठी काट्यांचं प्रस्थान होतं आणि 31 मार्चला डोंगरावरती ह्या काट्या जातात. अभिमानाची गोष्ट अशी की अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटक मधून शासन काट्या येतात, परंतु चालत जाणारी आणि परत चालतच येणारी एकमेव काठी ग्रामस्थ चिंचनेर रेंजच्या ह्या दोन्ही काट्या आहेत ज्या चालत जातात आणि चालतच येतात. त्यानंतर 29 मार्चला इथून प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम काठीचा पाचवड येथे होतो. त्यानंतर दुसरा मुक्काम जाकलक एकले येथे होतो आणि तिसऱ्या मुक्कामाला काठी आपली डोंगरावरती पोचते. त्यानंतर दुपारी 3 नंतर काट्यांचा छबिना निघतो. दुसऱ्या दिवशी श्रींची पालखी त्यासोबत सर्व काट्या मानाच्या आणि ज्योतिबाची यात्रा संपन्न झाल्यानंतर परत आपल्या मानाच्या काट्या चालतच येतात आणि त्यानंतर चैत्र चतुर्दशीला चिंचनेर रेंजचा छबिना निघतो, म्हणजेच चिंचनेर रेंजची यात्रा संपन्न होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळणं वगैरे होतं. परंतु ह्या काट्यांचा एवढी पारंपरिक पद्धत आहे म्हणजे आमच्या तिथे किती माहित नाही, पण पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे व ती आत्ताच्या पिढीने सुद्धा जपलेली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. तर बोला बोला ज्योतिबाच्या नावाने, काळ भैरीच्या नावाने सांग बोल म्हणा. धन्यवाद. काठी पहिली जागा ठेवा की. काठी पहिली अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवा, अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवा, अग अवतार शिवाचा काळ अरे आरती ज्योतिर्लिंग असरे बघत आहे तू इकडे वाजव तू, बाकी काय करायचं गाणं म्हणे. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं हे गोंधळ मांडला देव याव गोंधळा.
डोलतो राजा ज्योतिबा डोलतो जय देव जय देव जय जय के तारा तारा शंकर मारा पारा जय देव जय मागे ते मोळचे कराय मिराजे रत्नागिरी वर शोभे कैवल्या राजे जय देव जय के तारा तारा शंकर मारा पारा जय देव जय उत्तरे तारे व दक्षिणे आला दक्षिण केदार नाम पावला रत्नासुर मर्दोने भक्ता पावला जात मने दोर भाग्याला बला जय देव जय के नारा तारा शंकर मारा पारा जय देव आ पहिली आरती मानाची हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे भगवत आई जोगेश्वरी चांग भले बोला चांग भले. सालाबाद प्रमाणे व आपल्या पारंपरिक रूढीप्रमाणे आज सर्वप्रथम गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या सर्व महिला भगिनींना ग्रामस्थांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो. आज आपल्या चिंचनेर नेमच्या मानाच्या शासन काट्यांचं आगमन सोहळा आत्ताच नुकताच पार पडलेला आहे. आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे म्हणजे पूर्वजांनी जी चालवलेली परंपरा आहे ती आपण कायम चालू ठेवली आहे. इथून पुढे देखील आपल्या पुढच्या पिढीने देखील ही चालवावी अशी अपेक्षा आहे. आपल्या ज्योतिबा शासनकाठीचं महत्व सांगायचं झालं तर एकमेव म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकातनं शासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर येतात, परंतु एकमेव चिंचनेर संमतनीमच्या ह्या दोन्ही मानाच्या शासनकाठ्या अशा आहेत की चैत्रवारीला पायी जातात आणि पायीच माघारी येतात, कुठल्याही वाहनातून जात नाही अशी एकमेव काठी आपली चिंचनेर नेमची आहे. तर या काठीचं पावित्र्य सर्वांनी जपावं राखावं, सर्व ग्रामस्थांनी युवकांनी त्याचं मान सन्मान ठेवावा अशी मी ईश्वर ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या परत सर्वांना शुभेच्छा देतो. चांग बोला बोला भैरवाच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने. नमस्कार. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी ज्योतिबाची शासनकाठी या शासनकाठीचा शुभारंभ आमच्या चिंचणे गावामध्ये झालेला आहे. या चिंचणे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आम्ही शासनकाठीचं पाडव्यानिमित्त उभारणी करत असतो. या सकाळी आमच्या ज्योतिबा भक्तांनी काठीच्या पोशाखापासून आज अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. 29 तारखेला प्रस्थान होणार आहे. तर ज्योतिबा डोंगरावर 31 तारखेला काठीचं आगमन होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्योतिबाच्या यात्रेमध्ये त्या शासनकाठीची मिरवणूक होते आणि तिथून असतानंतर काठीचं तिथून प्रस्थान होतं आणि गावामध्ये 2 तारखेला या ठिकाणी काठीचं आगमन होईल. हा कार्यक्रम आपण भक्तांनी खूप आनंदाने उत्साहाने आणि यामध्ये सहभाग होऊन आम्हाला सहकार्य करायचे. धन्यवाद. तर मंडळी, चैत्रयात्रा पायी वारीच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा